एक महत्त्वाची बातमी। श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र एटीएस पथकाचा छापा। पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातील 4 जण चौकशीसाठी ताब्यात। सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याची माहिती। पाकिस्तानी गँगस्टर भाटी आणि राणाच्या संपर्कात असल्याचा संशयावरून 4 ताब्यात घेतले गेले। चौकशी दरम्यान एटीएस पथकाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली। पाकिस्तानी गँगस्टरच्या सूचनेनुसार काहींच्या घराची रेकी केल्याचीही माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएची कारवाई। आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त करण्यात आलाय। पतंजली समूहाच्या दिव्य फार्मसी इतर कंपन्यांच्या औषधांचाही यात समावेश आहे। ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचे उल्लंघन केल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली। 92,000 रुपयांची आयुर्वेदिक औषधं जप्त करण्यात आली। वेस्टर्न एक्सप्रेसवेवर बेस्ट बस आणि कारचा अपघात झालेला आहे। गोरेगावजवळ अपघात झाल्याची माहिती मिळते। या अपघातात बेस्ट बस आणि 2 कारचं मोठं नुकसान झालंय। वेस्टर्न एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याने वाहतूक कोंडीही झाली। हे दृश्य पाहतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवरची बेस्ट बस आणि कारचा अपघात झालाय आणि या धडकेत 2 कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये खासगी रुग्णालयात भीषण आग लागली। आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 20हून अधिक रुग्ण जखमी झाले। एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये आग लागल्याची माहिती आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे।